चल मम्मी बाय बाय. काय मम्मीला काही करमणार नाही. मम्मीचं लाडकं पोरग चाललं हर्षद. तर आमची गाडी ना आम्ही रोडच्या साईडला घेतलेली, इकडच्या साईडला. मी ना खूप शोधायचा प्रयत्न केला. आरोहीचे शूज आहे ना अख्ख्या गाडीत नाही. मागची गँग आहे ना आता परत झोपून राहिलेली आहे. आम्ही आंबोलीच्या तिथं आहे आणि इथलं वातावरण इतकं रोमॅन्टिक झालं माहिती का. मस्तपैकी फॉग आलेला आहे. ऍक्च्युली गोव्याला जाण्याची जी मजा आहे ना त्यापेक्षा पण भारी. म्हणजे या रस्त्याला जाताना जेवढे स्पॉट लागले ना सगळे ऑसम आहेत. ती भारी वाटतंय समोरचं वातावरण. नमस्कार मित्रांनो, व्हेरी गुड मॉर्निंग आणि स्वागत आहे तुमचं आपल्या व्लॉग मध्ये. तर आता जेव्हा व्लॉग चालू होतो ना तेव्हा ऍक्च्युली मॉर्निंग आहे, नाही तर कधी कधी आफ्टरनूनला गुड मॉर्निंग चालू होत असतं. तर मित्रांनो आता आम्ही निघालेलो आहे गोव्यासाठी. आता ऑलमोस्ट आम्हाला 4:30 वाजता निघायचं होतं. आता ना 5 वाजत आलेले. आकाश भाऊ आपण लेट झालोय बरं का. ती गाड्या पुढे 5 वाजले तसे. आणि हर्षदचं पण आवरलेलं आहे. हर्षद गोव्यासाठी एक्साइटेड आहेत का? खूप एक्साइटेड आहे. आणि मम्मीने ना पोळ्या बिळ्या चटणी बिटणी सगळं करून दिलेलं आहे. आमच्या बॅग वगैरे आम्ही रात्रीच गाडीत टाकून दिलेलं होतं. मम्मी पोळ्यान ते का कशात दिलं भरून? अशा बांधून दिलं का? आकाश मस्त पैकी एखाद्या झाडाखाली थांबून तिथं आहे ना मम्मीने हे पण दिलेलं आहे, पापडाची चटणी बिटणी. हा वाटाणे मस्त स्पॉट बघू. आता सध्या तर काही भूक नाही ना. हा चहा वगैरे घ्या वाटलं असतं तुम्ही. सगळी गाडी तुम्हाला चालू नाही. मी म्हणजे तुम्ही बोर झाल्यावर मी चालवत दिल तर की ताण नाही आपल्याला. सगळे ड्रायव्हर आहे आपल्याला. हर्षद ते बेल्ट रे, मी तुला बेल्ट सांगितलं होतं ना माझ्या पॅन्टचा काढून दे. दुसऱ्या पॅन्ट कुठे ती? हर्षदने ना रात्री शूज वगैरे धुवून ठेवले होते बट ते काही वाळले नाही हर्षद. बट जाऊ दे गाडीत बॅक साईडला ठेवू. सध्या पुरती ना चप्पल घेऊ. चप्पल कम्फर्टेबल राहते आणि कुठेही उतरता येतं काढता येते. शूजची अडचण राहते. बट असं राहतं की बाहेर चाललो म्हणजे शूज पाहिजेच. आणि ना मी आता शूजला लेस वगैरे लावलेली. अरे हे शू आहे ना फक्त डायरेक्ट बॅक साईडला तसे ओपन ठेव कारण ते ओले. मी आलो पप्पाला भेटून. पप्पा आहे ना वरती वेअर हाऊस मध्ये झोपता कारण वरचं वातावरण खूप थंड आहे. पहिले आम्ही झोपायचो, आता पप्पा ते आता. पप्पा चला चाललो मी. बाय बाय. बाय बाय. चल दादू. स्कूबी बाय बाय. बाय बाय स्कूबू. चल मम्मी बाय बाय. हर्षदला घेते ठेवून. तुला म्हटलं त्याला राहू दे. राहू दे आज पण काय बिघडलं रा हर्षद. चल का आरोही बॅग राहू दे आता. आता आहे ना थोडंफार राहिलेलं होतं सामान ठेवायचं. आरोही ते सामान घेऊन घेते. बाकीचं सामान तर आम्ही रात्रीच ठेवलं होतं जेणेकरून लगेच मॉर्निंगला निघता येतं. आकाश भाईला हर्षद कंपनी, हर्षद जोडीदार. बाय मम्मीला काही करमणार नाही. मम्मीचं लाडकं पोरग चाललं हर्षद. तर मी नाही लाडका, हर्षद जास्त लाडका आहे. चलो गणपती बाप्पा मोरया. तर आता आहे ना आम्हाला असली त्यांना पण पिकअप करायचंय. आम्ही तर निघालेलो आहे. एकदा सीट बेल्ट वगैरे लावून घेतो मी. मॉर्निंगचे ना असे वाईब्सच वेगळे राहतात. मॉर्निंगला जी एनर्जी राहते ना प्रवासाची ती आफ्टरनूनला वगैरे नसते. हो ना आरोही? हा एकदम भारी वाटतं. असं फ्रेश वाटतं एकदम मस्त. आणि मॉर्निंग आणि बेस्ट टाइम आहे ट्रॅव्हलिंगला नाईट. बट आपण सध्या नाईटच्या ड्रायव्हिंगला अवॉइड करतोय. बट मॉर्निंगला निघालो त्याच्यामुळे एकदम अर्ली मॉर्निंग डायरेक्ट. आश्लेष आपण आली येताना काय पातीला घेऊन आली का त्याच्यात बसून जायचं काय? मग काका गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. हर्षदचं आहे ना बॅक साईडला किचन वगैरे तयार झालेलं आहे. तिकडे चिप्स बिप्स काही लागले, टमाटे कांदे तर सगळं बॅक साईडला आहे. दुकान आहे त्याचं मागं. आमच्यातला आहे ना जो चौथा मेंबर होता ना सिद्धू, त्याची वाट बघत थांबलेलो आहे आम्ही. आता तो येतो इथं ओएसी चौकामध्ये. मॅडम झोप बीप घेतली ना प्रॉपर? तोंडावर असं दिसतंय की तू झोपलेली नाहीये. तू मला टाइम काय सांगितला होता? काय? 4:30. मग तू किती वाजता आला? 5 वाजता. मग अर्धा तास इकडं तिकडं. कम्फर्टेबल आहे तुम्ही सगळे माग? जरा एनर्जी दाखवा ना. तू रे चहा आणि पुण्याला काय? मी असलेल्या घरी सांगून दिलं भाऊ की आता ब्लॉग बघा म्हटलं आम्ही डेली कुठे फिरतो काय तुम्हाला सगळे अपडेट भेटेल. तर एकदा ना आता पेट्रोल वगैरे टाकून घेऊ. आणि तसंच आपल्याला रस्त्याने सीएनजी भेटणारच आहे. बट बॅकअप साठी पेट्रोल पण पाहिजे. आणि असं होतच नाही की आपली ट्रिप प्लॅन झाली आपण निघालो आणि कोणत्या गोष्टी विसरल्या नाही. आमच्या आश्लेषा मॅडम आहे ना तिने टिफिन वगैरे भरला आणि घरीच ठेवून आली. तिला आता आठवलं की यार टिफिन तर घरीच राहिला. अरे हर्षद काय करतोय माग? झोपला. झोपला का रे? जागा आहे ना त्याला, कम्फर्टेबल आहे ना? आहे. त्याला मी म्हटलं इकडे असं इकडे डोकं कर आणि तिकडे पाय कर म्हणलं. काय झालं ग? अंगावर घेऊ लागली ती. नाही मागे काय झालं? त्याला ते सेट करून दिलं हर्षदला. हो का? त्याने खाली गेला होता मग त्याला म्हणलं ब्लँकेट खाली टाक आणि तू वरती बस. जे त्याचं कम्फर्ट नुसार ऍडजस्टमेंट चालू. तू कोण उलटा बसला ढुंगरला तिकडे? अरे ते बॅग घडी पडते मग पडायला आली का डायरेक्ट धरून घ्यायची. कोणती बॅग? आता नाही पडणार. जरा हर्षद भांडे. आणि तुम्ही जर मांडीत घालणार असेल तर बॅग पुढे ठेवा. नाही भांडं घेऊ का मी पुढे? नाही भांडे नाही बॅग. भांड्याची अडचण आहे बाकी कशाची नाही. भांड्याची अडचण आहे का? मग भांडे टपावर ठेवू.
आता आहे ना आम्ही चहा वगैरे पिण्यासाठी थांबलेलो आहे. एकदा भैयाला चहा वगैरे पाजू म्हणजे पुढे आहे ना नॉन स्टॉप जाता येईल. तर सगळ्यांनी चहा वगैरे पिलेली. ऍक्च्युली मला चहा प्यायची पण नव्हती, बट आश्लेषाने ना एक्स्ट्रा कप घेऊन टाकलेला होता, सो मी चहा पिली आणि बर्बन बिस्किट पण खाल्लाय. का डान्स करते का? मला थंडी वाजते म्हणून एसी ना कमी करा थोडी, अजून नाकच थंड पडतं. एक वर एसी डायरेक्ट. तर आता ना आम्ही सीएनजी भरण्यासाठी थांबलेलो आहे. आता बऱ्यापैकी उजाडलंय आणि आमचे पाठीमागचे मेंबर तर डायरेक्ट झोपून राहिले होते सगळे. झाली का मॅडम झोप? ती काय म्हणते माझी झोपच खुलत नाहीये. तिने सीएनजी वगैरे टाकून घेतलेलं आणि ह्या बघा कशी बसली इकडे सगळे. टॉयलेटला जायचंय काय? आपल्या लक्ष नव्हतं तेव्हा इतकं भारी बसलेले होते ना. आरोही थोड्या वेळ झोपते आणि परत उठून बसते. झोपायचा इरादा आहे की नाही मॅडम? झोप नाही लागत आहे आता. आता दिवस उजळला आणि काय झोप लागणार? दिवस उजळला का उजडला? उजळला. आणि मला येते झोप आता खूप जास्त. कारण मस्त समोर थंडीगार हवा पण लागते ना, त्याच्यामुळे समोर लय भारी झोप. त्या सीटवर लय भारी झोप येते, पण तिथे झोपू नाही शकत. को ड्रायव्हरचं काम झोपायचं नसतं. को ड्रायव्हरचं काम जे असतं ना ते ड्रायव्हर कडे लक्ष ठेवायचं असतं. तर काही आम्हाला ना व्हिडिओ काढायचे, त्याच्यामुळे मी असं बसलोय. नाही तर मी असं कधीच गाडीमध्ये बसत नाही, कारण असं अनसेफ असतं. आता यांना व्हिडिओ काढायचे, त्यांना एकदा व्हिडिओ काढू देऊ. आम्ही ना म्हणजे बाहेर निघालोय ना तर गाडी एकदम स्लो आहे आणि इथे ना ट्रॅफिक नाहीये म्हणून बाहेर निघालोय. ते पण आम्ही 5-1 मिनिटं थांबणार आहे आणि परत गाडीत जाणार आहे. आमची गाडी ना आम्ही रोडच्या साईडला घेतलेली आहे. इकडच्या साईडला पहाड आहे, तिथं आपली गाडी घेतलेली आहे. आरोही आता ना टिफिन वगैरे काढताय. आरोही पहिले ना चटई वगैरे काढून घ्या, चटई वगैरे टाकू, आम्ही दगड वगैरे बाजूला करतो तोपर्यंत. तर या ठिकाणी पोळ्या आहे, मध्ये ठेचा आहे आणि हा आहे पापडाचा खुडा म्हणजे पापडाची चटणी. हर्षद न्यूजपेपर आण बर का, अजून पाठीमाग असतील. आश्लेषा न्यूजपेपर आण ना अजून. बसन भाऊ. तुम्ही बघू शकता कशी कटिंग चालू आहे कागदाची. अरे पोळीच्या आकाराचा बरोबर कट करून दिलं. हे चल ना, प्लेट काम येऊन जाईल. सगळ्यांना पेपर मध्येच कट करून द्या. आश्लेषा तू जर टिफिन विसरली नसती ना लय भारी जेवण झालं असतं अजून. अरे लय दिलेलं आहे. हा का? यार हे लावून केला हे कॅमेऱ्याचं पडलं आपल्या मोनोपॉडचं. काय सकाळी बोलल्यावर का जाऊ दे म्हणे, ती जर विसरली तिच्या कुठे भरोसे राहते म्हणे. ती जर विसरली ती म्हणेल तिने घेतलंय आणि तू म्हणशील तिने घेतलंय म्हणून. मग काय नाही झालं. ते खरं झालं, ते खरं झालं. रे मी एवढ्या मेहनतीने बनवलं. सकाळी उठून मम्मीने पोळ्या केल्या, आम्ही चटणी केली. बापरे, मेहनतीने चटणी केली फक्त आणि पोळ्या. काही आमचं मस्तपैकी जेवण वगैरे झालेलं आहे. आता निवांत मी एका दगडावर बसून घेतलेलं आहे. आश्लेषा तिकडे केस विचारतीये. आरोहीचं चालू आहे तिकडे काहीतरी आवरणं. चटाई बिटाई आम्ही तशीच पडून गेली. आरोही आता चटाई उचल तोपर्यंत मी दगडावरच आराम जपा इथं. आणि इथं ना मस्तपैकी हवा पण सुटली. इथून काही निघायची इच्छाच होत नाही. मस्त वाटतं ना भैया इथं. महाबळेश्वरची फिलिंग येते इथं. महाबळेश्वर, मिनी महाबळेश्वर इथं. बाकीचे मेंबर बघा ना, त्यांना काही मजा घ्यायची नाही वाटतं, ते बसले गाडीत. तर मी ना आरोही आश्लेषाला त्यांना सांगितलं होतं, मी व्हिडिओ काढण्यासाठी पुढे गेलो होतो ना तर टिश्यू काढून ठेवा म्हटलं गाडीतून. तर त्यांनी काही टिश्यू काढले नाही. आता चालू गाडीमध्ये ना बॅग मध्ये हात घालत होते पाठीमागे. मला नव्हतं सांगितलं तू टिश्यू. सांगितलं नव्हतं का ग? तिला सांगितलं, मला नाही सांगितलं. क्या रे तो. काय झालं माहिती का, माझी बॅग होती खूप खाली. बरं काय पुसायचंय तुला? जाऊन हा काय पुसायचंय? डोंगण. सांग यार. अरे तोंड पुसायचं यार. मग वेट वाईप्स घे ना. ओलं नाही करायचं म्हटलं मी. दे रे भाऊ, जाऊ दे, तिथून वेट वाईप्स दे. थांब, तिला मी वाळत घालते मग ती वापरतो. वा वा वा. तर काही आम्ही ना आता कराड जवळ आहे. मी इतकं झोपून राहिलो होतो का माहिती आहे का, गाडीत जेवण वगैरे झालं त्याच्यानंतर एसीची थंडगार हवा लागायला लागली. थोडंसं एन्जॉय केलं आणि त्याच्यानंतर डायरेक्ट झोपून राहिलो. आता उठलोय, बाकीचे मंडळी सुद्धा उठलेले. म्हणजे आश्लेषा, मी आणि हर्षद झोपलेलो होतो. बाकी आरोही, बाकीची गँग नव्हती झोपलेली. आता त्यांना झोपू देऊ आणि आम्ही जर आता उठून बसू. म्हणजे प्रत्येकाचा आराम पण इम्पॉर्टंट आहे, म्हणजे एन्जॉय मग नंतर सोबत करता येईल. आणि आरोहीने ना शूजच हरवून टाकले. कुठे टाकले काय माहिती.
कुठे गेले गाडीतून कुठे गेले ज्याच्या त्याच्या चपला ज्याच्या त्याच्याकडे तू तिची घातली आणि शूज टाकले हारून कुठे गेले रे खरंच मला अजून आठवत नाही म्हणजे कळतच नाही कुठे गेले. तर आता दादा ते ना सर्व साबण काढताय ते शूज कुठे हरवले काय माहिती. आम्ही ना खूप शोधायचा प्रयत्न केला आरोहीचे शूज आहे ना अख्ख्या गाडीत नाहीये तिने शूज जिथं जेवलो ना तिथंच सोडून दिले. आम्हाला समोर इतकी ट्रॅफिक लागलेली आहे माहिती का त्याच्यामुळेच खूप जास्त वेळ लागतोय. मागची गँग आहे ना आता परत झोपून राहिलेली आहे. अश्लेषा पण झोपली आहे. अरे सिद्धू झोप ना झोपले येते काय. आणि इथले ना वातावरण खूप मस्त आलेलं आहे म्हणून म्हटलं थोडं गाडी साईडला घेऊ आणि थांबू. आता आहे ना आम्ही कोल्हापूरच्या एकदम जवळ आलेलो आहे. कोल्हापूर आणि मग डायरेक्ट गोवा. आणि हे गेले तिकडे फिरायला. नारळाच्या झाडामुळे बॅकग्राऊंड एकदम भारी झालेलं आहे. या ठिकाणी ना आम्ही काकडी घेतलेली आहे खाण्यासाठी. त्या काकडीवर मस्तपैकी मसाला टाकून घेतलेला आहे. जर तुला भूक लागली होती ना खा. तुला काय मॅगी करू ना. तर बघा आणि का मला आता भेळ खायची भेळ. त्याला ना चहा प्यायची त्यासाठी थांबलेलो आम्ही. आणि आता ही कर्नाटकची बॉर्डर आहे. आता आहे ना आपण बॉर्डर पार केलेली त्याच्यामुळे म्हटलं एकदा चहा वगैरे पिऊन घेऊ. इथं ठिकाणी कोणी चहा पितय कोणी कांदा भजे खाताय कोणी वडापाव खाताय. वडापाववाले मेंबर कुठे गेले आकाश भाऊ खाल्ला पण का ना टेस्ट एकदम भारी आहे. आता लाईट पण लय भारी आलाय. फोटो व्हिडिओ भारी येतील. आवरण लवकर व्हिडिओ काढायचे ना तुम्हाला. अरे काही फिल्टर मध्ये चांगले आहे तुम्ही. तर काही आमच्या तिघांचे पण लुक बघा ना कसे चेंज होऊन गेलेले. इथं काय चालू असंच करती. सजेशन दिलं की असे व्हाईट चप्पल वगैरे घालत जाऊ नको. व्हाईट शूज चांगले दिसतात चप्पल नाही चांगली दिसतात लिटरली. मला आवडतं नाही का वेगळंच वाटतं ते पायात. ह्या बाय याच्या पण पायात कसं आहे. तर काही आमचं एवढं एन्जॉयमेंट चालू आहे माहिती का. डान्स करत करत आम्ही सगळे चाललेलो हाऊस जोश हाऊस जोश भावा हाऊस जोश भैया वडा. तर काही आमच्या सगळ्याच ग्रुपची ना गोवाची फर्स्ट ट्रिप आहे. फक्त आमचे ड्रायव्हर भैया आकाश सोडून. कारण त्यांच्या ना 11-12 ट्रिप झालेली. त्यांच्या फेऱ्या इकडं त्यांनी एक नवस बोललेला आहे त्याच्यामुळे त्यांच्या लय मोठा फेऱ्या बीचचा. हा बीचचा नवस आहे त्यांचा. पण आमचा काही नवस नाही त्याच्यामुळे आमचं तर फर्स्ट टाइम आहे. परत यायची इच्छा आहे का. हो मग परत यायची इच्छा ठेवू नको पण या टाइमला आली एन्जॉय करून घेऊ. सगळ्यांनी एन्जॉय करा काय रोई बरं का हर्षद. खूप मजा बीच मध्ये. हर्षद तू किती लकी आहे किती लवकर हर्षदची गोव्याची ड्रीम कम्प्लीट झाली. नाही तर कोणाकोणाची पोरांचे ते नुसते प्लॅनच होता आणि गोव्याची ड्रीम. हा ना बघा 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 बघा. तर काही जाताय ना आम्ही आंबोलीच्या तिथं आणि इथलं वातावरण इतकं रोमॅन्टिक झालंय माहिती का. मस्तपैकी फॉग आलेला आहे. ऍक्च्युली गोव्याला जाण्याची जी मजा आहे ना त्यापेक्षा पण भारी जी मजा आहे ना ती इथं येते. वातावरण बघा इकडं सगळीकडे फॉग आलेला आहे. इकडे ग्रीनरी आहे. अशी गाडी लावलेली आहे म्हणजे इतका फॉग आहे माहिती का. गाडीची अक्षरशः पार्किंग लाईट जर ऑन नसले तर समोरची गाडी पण दिसत नाहीये. आता तिकडनं गाडी येते ते बघा तिचे पण पार्किंग लाईट ऑन आहे. हा ना ती गाडी दिसत छान नाही. वातावरण झालंय ना. वाव खूप भारी वाटतंय ए, आपण जाऊ दे गोव्याचं कॅन्सल करू इथंच थांबू मस्त कॅम्पिंग करू इथं. किती छान वाटतंय ना घर. एकदम भारी वाटतंय. तर आता ना आम्ही आंबोली घाटाच्या तिथं आहे माहिती का. आणि वातावरण इतकं मस्त आलेलं आहे बघा. इतकं भारी वाटतंय ना त्याच्यामुळे आम्ही गाडी एका साईडला घेतलेली आहे. गाईज डायरेक्ट जन्नत आहे जन्नत. अरे किती भारी वाटतंय बघ ना. म्हणजे या रस्त्याला जाताना जेवढे स्पॉट लागले ना सगळे ऑसम. असं निघायची इच्छाच होत नाही कुठं. किती भारी वाटतंय समोरचं वातावरण. हर्षद मजा येते की नाही प्रवासाला. अरे हाऊज युअर एक्सपिरियन्स. एकदम भारी. मला फर्स्ट टाइम असं गोव्याला चाललो बट आपण वातावरण आणि टायमिंग बेस्ट चॉईस केला जाण्यासाठी. मस्त. गाडीची पण मस्तपैकी बारीक बारीक आंघोळ होऊन गेली कारण बारीक बारीक पाऊस चालू आहे. तर फायनली आता आम्ही गोव्यामध्ये आलेलो आहे. इकडे क्वार्टर्स आहे तिकडे आम्हाला राहायचंय. त्याच्या पहिले एकदा पेट पूजा वगैरे करून देऊ. ज्ञानेश्वर भैया सारखा मित्र भेटला त्यांनी मस्तपैकी आम्हाला क्वार्टर दिले. ते पण एकदम म्हणजे डायरेक्ट असं जास्त ओळख पण नव्हती तरी पण एवढी बॉन्डिंग झाली अचानक. आता आम्ही एकदा जेवण करून घेतो आणि मग थोडंसं गोव्यामध्ये थोडं कुठं तरी फिरू 5 मिनिटं. जास्त वेळ नाही फिरणार आहे आम्ही. आणि मग नंतर डायरेक्ट घरी येऊ आणि आराम करू आणि उद्या मॉर्निंगला मस्तपैकी फिरू. तर काहीच हे ज्ञानेश्वर भाऊ ज्यांचे क्वार्टर इथं मेल आहे. आता तुमचं एकदा इंट्रोडक्शन देऊन टाका. हे ज्ञानेश्वर शिंदे भाऊ ज्यांनी आपल्याला क्वार्टर दिलेले राहण्यासाठी. हा सिद्धू आहे मित्र आहे माझा. हे आपले आकाश भाऊ आहे ज्यांनी गाडी आणलेली आहे. हे आरोही. हा हर्षद माझा भाऊ आहे. ही मैत्रीण आहे आश्लेषा म्हणून. आणि मी ऋषी. आता तुमच्या मित्रांचं द्या इंट्रोडक्शन.
हा अनिकेत तायडे लातूरचा आहे. आपण विशाल कोट कर्नाटक कोल्हापूर. हो का? अजून एक मित्र आहे. सेम आहे. आणि तुम्ही छत्रपती संभाजीनगरचे आपल्या शहरातले. तुमचा रिलेटिव्ह पण आहे. नंतर नाही मस्त आहे रूम वगैरे. म्हणजे तुम्हाला पण राहायला की तर माझं आमचं खालीच आहे. अच्छा आमच्या सगळं सोय का म्हणजे इथं पोस्टाचं? पूर्ण पोस्टाचीच बिल्डिंग वाटते ह्या सगळ्या पोस्टल स्टाफ साठी का? क्वार्टरच्या रूम एकदम स्वच्छ आहे, एकदम मस्त आहे. हो ना आरोही? इकडे टॉयलेट बाथरूम सगळं आहे. ही एक बेडरूम आहे. चांगलं आहे का चिकन? थोडं पिक्का आला असेल ना? हर्षित कसं आहे? छान आहे, एकदम मीडियम आहे. जास्त तिखट पण नाही, जास्त फिक्का पण नाही. जेवण वगैरे केलं आणि आता फायनली आम्ही क्वार्टरमध्ये परत आलेलो आहे मित्रांनो. आणि आजचा ब्लॉग मी याच ठिकाणी एंड करतोय. आता तर आम्ही गोव्यामध्ये आलोय, बट गोवा अजून काही फिरलं नाहीये. उद्याचा ब्लॉग नक्की बघा. उद्याचा ब्लॉग खूप जास्त इंटरेस्टिंग होणार आहे. उद्या तर आम्ही अख्खं गोवा फिरणार आहे आणि कोणत्या कोणत्या बीचवर जाणार आहे ते बघायचं असेल तर उद्याचा ब्लॉग नक्की बघा. चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला हक्काने सबस्क्राईब करा. भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय, लव्ह यू अँड टेक केअर.